चिंचोळी एमआयडीसी इथं बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवा सेना ठाकरे गटानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। चिंचोळी काटी येथील गायरान जमिनीतील एमआयडीसी मधील खुल्या जागेतील लाखो ब्रास मुरुमाचा बेकायदेशीरपणे उपसा होत आहे। यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। हा मुरुम उपसा बंद करण्याची मागणी युवा सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। चिंचोली एमआयडीसी परिसरातील मुरुम माफियांनी मोहोळ तालुक्यातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेसुमार मुरुम उपसा केला आहे। शासनाचा महसूल बुडवण्यामागे या मुरुम माफियांचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचा हात आहे। या मुरुम माफियांच्या शेतजमिनींवर बोजा चढवण्यात यावा। ज्या कंपनीमध्ये हा मुरुम वापरला जात आहे त्या कंपनीवर ही कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचं अनधिकृत धाडस कोणी करणार नाही। भविष्यात सोलापूर जिल्ह्यात देखील बीड जिल्ह्याप्रमाणे माफिया निर्माण होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी। विविध ठिकाणी आपलं पथक तात्काळ पाठवून पंचनामा करण्यात यावा अशी मागणी युवा सेनेचे अध्यक्ष बालाजी चौगुले यांनी या निवेदनाद्वारे केली। कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। गेल्या आठवड्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकही खडा मुरुम उपसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आदेश प्रशासनाला दिले होते। तरीही मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा सुरू आहे। त्यामुळे आता पालकमंत्री याकडे गांभीर्यानं लक्ष देणार का असा सवालही बालाजी चौगुले यांनी केला। या प्रसंगी युवती सेना जिल्हा प्रमुख पूजा खंदारे, उपजिल्हा प्रमुख खंडू सलगरकर, उपजिल्हा प्रमुख रवी कांबळे, लहू गायकवाड, विकास डोलारे, शिवा माळी, ओंकार उदावत, राकेश माळकवठे, तुषार अवताडे, आदित्य भोगडे, महावीर गांधी, शुभम शिवशरण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। मोहोळ तालुक्याचे अधिकारी आणि तिथल्या चिंचोली काठी येथील स्थानिक मुरुम माफिया हे जबाबदार आहेत। मागच्याच आठवड्यामध्ये पालकमंत्री त्यावेळेस सोलापूरला आले होते। सोलापूरचा दौरा होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सोलापूरमधून एकही खडा मुरुम असा चोरीला जाऊ देणार नाही। पण त्यांच्या आज आम्ही निदर्शनास आणून देतोय। तुम्ही वारंवार सांगून देखील तुमच्या गेराजी टोपरी दाखवण्यात आलेली आहे। आणि या अधिकाऱ्यांवरती आता पालकमंत्री काय ऍक्शन घेतील आणि त्याच्यावरती कोणत्या पद्धतीची कारवाई करतील ही अपेक्षा या सोलापूरकरांना आहे।